श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। 28 फेब्रुवारी 2024 ला आहे संकष्टी चतुर्थी। बरेच जण संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात। संकष्टी चतुर्थीचं व्रत मुलांना दीर्घ आयुष्य मिळावं आणि संसारात सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळून त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून हे व्रत करत असतो। संकष्टी चतुर्थीचं व्रत आपण दिवसभर उपवास करून संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हा चंद्रदेवांना अर्घ्य दिल्यानंतर हा उपवास सोडायचा असतो। या दिवशी सकाळी लवकर उठून ज्यांनी उपवास केलाय आणि ज्यांनी उपवास नाही केला तरी पण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे। या दिवशी सूर्याला अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा। सूर्याला अर्घ्य दिलं पाणी कधी ओलांडायचं नाही। गणपती बाप्पा आणि त्यांचे भाऊ कार्तिकेय यांची परीक्षा पाहण्याचं महादेव पार्वतीने ठरवलं होतं। ते असे म्हणाले होते, जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा घालून आमच्या जवळ पहिला पोहोचेल तो आमचा श्रेष्ठ पुत्र। पण गणपती बाप्पाने पृथ्वीला प्रदक्षिणा न घालता त्यांच्या आई वडिलांनाच म्हणजे महादेव पार्वतीला प्रदक्षिणा घातल्या। ते म्हणाले, तुम्ही मला पृथ्वीपेक्षाही श्रेष्ठ आहात म्हणून मी तुम्हाला प्रदक्षिणा घातल्या आहेत। तेव्हा महादेव पार्वतीने सांगितलं, तू आमचा श्रेष्ठ पुत्र आहेस। यावरून त्यांना गणपती बाप्पाच्या बुद्धीची देखील जाणीव झाली होती। विद्यार्थ्यांनी या दिवशी गणेश गायत्री मंत्राचा जप करावा। घरातल्या स्त्रीने या दिवशी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपल्या घराच्या सुखासाठी गणपती बाप्पाच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करायचं आहे। आपल्या करंगळी शेजारचं जे बोट असतं, मधलं बोट आणि अंगठा या 3 बोटांचा वापर करून कुंकू हातात पकडायचं आणि गणपती बाप्पाच्या पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू व्हायचं आहे। कुंकुमार्चन 11, 21, 108 वेळा आपण करू शकतो। कुंकुमार्चन करताना श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। कुंकुमार्चन केलेले कुंकू दुसऱ्या दिवशी एका डबीत काढून ठेवायचं। नंतर कधीही तुम्ही महत्त्वाच्या कामाला निघता तेव्हा या कुंकवाचा टिळा लावून निघालात तर तुम्ही जे काही काम हातात घेतले किंवा ज्या काही कामाला तुम्ही निघाला आहात त्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल। रात्री जेव्हा आपण उपवास सोडतो त्याच्या आधी चंद्राला अर्घ्य देऊन गणपतीची आरती करायची। गणपती बाप्पा संकटांचा नाश करणारे आहेत। या दिवशी करायचा एक उपाय सांगते। ज्यांना प्रसिद्धी कमवायची आहे, यश मिळवायचंय, वैभव सुख समृद्धी नांदावी यासाठी प्रयत्न करतायत, त्यांनी संकष्टी चतुर्थी या दिवशी एक पांढरा कागद घेऊन त्यावर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। कागदाच्या दोन्ही कडेला रिद्धी सिद्धी शुभ लाभ काढायचा आहे। हा उपाय करायचा आहे। या उपायामुळे तुम्हाला ज्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवायची, ज्या अडचणी आयुष्यात असतील त्या उपायांमुळे दूर होतात। तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदेल। तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत हा उपाय संकष्टी चतुर्थीला करायचा आहे। तो कागद आहे तो आपण त्या दिवशी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पा जवळ ठेवून ओम ग गणपते नमः या मंत्राचा जप करत तो कागद पूर्ण दिवस गणपती जवळ ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवसापासून तो कागद आपल्या पाकिटात ठेवायचा आहे। अशा प्रकारे हा उपाय करून तुम्हाला तुमच्या आयुष्यात जी काय प्रसिद्धी मिळवायची, ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होऊन तुमच्या मनोकामना पूर्ण होतील। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।